फक्त विकासाच्या राजकारणावर फोकस करणारे एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. प्रतापदादा अडसड, नमस्कार सर. म्हणजे रोजगाराच्या बाबतीत आपला मतदारसंघ एक मॉडेल झाला पाहिजे, स्वयंपूर्ण झाला पाहिजे. बाहेर जाण्याची कोणाला गरज पडू नये. आपलं गाव घर सोडून बरोबर, या पद्धतीनं या मतदारसंघाच्या बाबतीतलं पुढच्या 5 वर्षाचं तुमचं विजन आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जेवढ्या योजना भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या सरकारनं आणल्या तेवढ्या योजना जर याच्या आधी 15-20 वर्षाआधी सुरू झाल्या असत्या तर आज शेतकऱ्याची ही स्थिती नसते, हे मी विश्वासानं सांगू शकतो. किमान या मतदारसंघापुरतं जरी बोलायचं झालं तर या मतदारसंघात एकही समाजाचा, एकही धर्माचा, एकही जातीचा घटक असा नाही की ज्याच्यासाठी आपण काम केलेलं. बरोबर, त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला. नेमकं भाजपची कार्यप्रणाली आणि काँग्रेसची कार्यप्रणाली आयडिओलॉजिकली काय डिफरन्स तर तुम्हाला दिसून पडतो? काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे ओरडून आपल्याच देशात सांगावं लागणं याच्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य कुठली असू शकत नाही. आणि की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सोलर फीडर करण्याचं योजना सुरुवात झाली, त्याची निर्णय झाला आणि हे सोलर फीडर साधारण 18 महिन्यात सगळे पूर्ण होतील इम्प्लिमेंट. आणि देशातलं पूर्ण फीडर कृषीचे हे सोलरवर करणे हे करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असेल असं मला वाटतं. फुल्लाच्या कमांडरला किंवा टॉप लिडरशिपला मारण्यात आलं आणि त्याच्यासाठी मोर्चे रायपूर, लखनौ किंवा कुठेतरी उत्तर प्रदेशात कोणत्या तरी व्यक्तींनी काही विधान केलं, त्याच्यासाठी अमरावतीतच पोलीस स्टेशन पेटवण्यात आलं. तर ही भावना जनमानसात रुजवणं हे पॉलिटिकल पार्टीजनी केलं आहे की ऑटोमॅटिकली आपण ऑलरेडी या समाजामध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे असं तुमचं मत आहे? वेलकम व्ह्युअर्स, वेलकम टू युअर फेवरेट पॉडकास्ट चॅनल अनफिल्टर्ड स्टोरीज बाय पंकज मानेकर. ऍक्च्युअली महाराष्ट्राच्या राजकारणात अमरावती जिल्ह्याचं एक अनन्यसाधारण महत्व राहिलं. जवळपास विदर्भातलं, पश्चिम विदर्भाचं राजकारण हे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातनंच चालत आलं आणि त्या अमरावती जिल्ह्यातलं एक खूपच लोकप्रिय म्हणू शकता, सोबत सोबत शांत, संयमी, फक्त विकासाच्या राजकारणावर फोकस करणारे एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, जे अगोदर धामणगाव नगर परिषदचे अध्यक्ष आणि तिथनं डिरेक्टली MLA या पदावर आरूढ झाले. आपल्यासोबत आहेत प्रतापदादा अडसड. नमस्कार सर. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूल मधनं. सर, तुमची ओळख नॉर्मली अमरावती म्हटलं की सगळे वादातीत राजकारण आपण म्हणू शकतो. जरा तडक भडक राजकारण लवकर लोकांच्या डोळ्यासमोर येतं. विकासाच्या राजकारण, धामणगाव, त्यात आपण केलेले कार्य, यावर थोडस आपण एक लॉंग चर्चा करूया. पण या अगोदर माझ्या मनात बऱ्याचदा एक प्रश्न येतो आणि मला नेहमी विचारावासा वाटला, कारण की तुम्ही खूप ऍक्टिव्ह फेज मध्ये एक यंग चेहरा राहिले. नेमकं भाजपची कार्यप्रणाली आणि काँग्रेसची कार्यप्रणाली आयडिओलॉजिकली काय डिफरन्स तर तुम्हाला दिसून पडतो? काय स्पष्ट बोललं तर थोडस ते आरोप केल्यासारखं आणि त्याच्यावर मग बऱ्याच गोष्टी निघतील. पण आपण जर प्रवास पाहिला काँग्रेसचा, आपण अनफिल्टर्ड चालूया सर. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा 60-70 वर्षाचा प्रवास आणि भारतीय जनता पक्षाचा जनसंघ आणि नंतर भाजप हा जो प्रवास आहे, तर मुळात भाजप किंवा जनसंघ म्हणा एक राष्ट्रवादी भूमिका घेऊन प्रवास सुरू झाला. त्यामध्ये पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी जो मंत्र दिला की अंत्योदय ची जी भूमिका दिली, ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, त्याला सक्षम करणं हे मूळ आपलं ध्येय आहे. बरोबर, हा एक विषय. आणि दुसरं श्यामाप्रसादजी मुखर्जी बरोबर, यांनी स्पष्ट नारा दिला की एक देश में 2 विधान, 2 निशान, 2 संविधान, 2 प्रधान, 2 निशान, 2 विधान, 2 प्रधान नहीं चलेंगे. त्याच्यासाठी त्यांनी बलिदानही दिलं. ज्या संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला ते सगळ्यांना कल्पना आहे. तर अशा परंपरेतून आम्ही आलो आहे. त्याच्यामुळं काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे ओरडून आपल्याच देशात सांगावं लागणं याच्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य कुठली असू शकत नाही. आणि ते आपण 370 कलमाच्या माध्यमातून पाहिलं. बरोबर, की जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला तेव्हा त्याच्यावर किती वादविवाद विरोधी पक्षांनी केला, प्रामुख्यानं काँग्रेसने केला. बाकी पक्ष प्रादेशिक असतात, त्यांच्या प्रादेशिक भूमिका असतात, त्यांचा आपण समजू शकतो. बरोबर, पण ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा वारसा स्वतः सांगतात, तर स्वातंत्र्य लढ्यात सगळेच होते.
या देशातला प्रत्येक नागरिक सहभागी होता बरोबर. आणि जवळपास सगळे त्यावेळी ते काँग्रेस म्हणूनच हो. सगळे काम करत होते. शेवटी स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा देशाचा प्रवास सुरू झाला, राजकीय सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, तेव्हा मग काही गोष्टी राष्ट्राच्या विरोधात होऊन राहिल्या अशा जेव्हा जाणीव झाली, तेव्हा मग वेगवेगळे पक्ष शेवटी निर्माण झाले. तेच मग बरोबर. स्वातंत्र्य लढ्यात असलेली अनेक लोक वेगवेगळ्या पक्षात गेले. बरोबर. त्याच्यामुळे तो वारसा सांगणाऱ्यांनी ज्या पद्धतीनं देशात सगळ्या गोष्टी केल्या, मग त्या आध्यात्मिक असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असो आणि इतर विविध क्षेत्रात म्हणजे कृषी, औद्योगिक सगळ्याच क्षेत्रात आणि काम केलं नाही असं काही म्हणण्याचं कारण नाही. सरकार असलं की काम आपोआप करते किंवा होते, पण त्याची जी गती आणि दिशा असली पाहिजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. एवढे वर्ष झाल्यानंतर या देशाची स्थिती आज जे तेच स्वतःच ओरडतात शेतकऱ्यांचं, रोजगाराचं हे विषय. तर तुम्ही प्लॅनिंग जर केलं, 70 वर्ष तुमच्या अशी होते ना, 10 वर्षात आमच्याकडून अपेक्षा करता. 70 वर्ष मग तुम्ही काय केलं, ही परिस्थिती काय आली, याच्या मुळात जर गेलं तर निश्चितपणे हा जो दोन पक्षांमधल्या विचारधारेचा विषय आहे. देशाला पुढे नेणं, देशाला आपलं विजन असं आहे की परमवैभवने तुम्ही तत्स्वराष्ट्रम, आम्ही नेहमी म्हणतो प्रार्थना. तर ह्या देशाला जो आधी जगाचं मार्गदर्शन करणारा देश होता, त्या स्थितीत पुन्हा न्यायचा आहे. त्यासाठी काम करणारा भारतीय जनता पक्ष आहे आणि स्वतःचे लोक पोसणे, स्वतःच्याच परिवारात सगळं असलं पाहिजे, स्वतःच सगळं. आणि अनेक प्रकरण मोदीजी यायच्या आधी रोज हजारो लाखो कोटीचे भ्रष्टाचाराचे प्रकरण, बरोबर, हे सगळं जे निघत होतं आणि हे सातत्यानं आम्ही 5 वर्ष पाहिलं. हे एक पुन्हा अडचणीचा काळ असा आहे आमचा हा आता, की त्यावेळी जे लहान लहान होते मुलं, तर त्यांना ते माहित नाही, ती त्यावेळेची ती परिस्थिती माहित नाही. त्यांना फक्त मोदीजींचा कार्यकाळ दिसते 10 वर्षाचा. बरोबर. मग 10 वर्षात ते काय पाहतात की मोदीजींनी काय केलं आणि काय नाही केलं. बरोबर. पण त्याच्या आधी काय प्रचंड भयंकर परिस्थिती होती. म्हणजे देशातल्या नागरिकाचा कष्टाचा पैसा कसा यांच्या खिशात आणि घरात जात होता, काँग्रेसचे आणि इतर जे त्यांच्या अलायन्स मधल्या, बरोबर, ते त्यांना माहित नाही. ती जाणीव करून देणं एक आवश्यक आहे. आणि राष्ट्राच्या बाबतीत जे भूमिका आहे, या देशाचा प्रत्येक नागरिकच देशभक्त आहे, त्याच्याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. पण राज्यकर्ते जे होते 60-70 वर्ष, त्यांनी निवळ मताच्या राजकारणासाठी या देशात विभाजन म्हणजे जाती जाती धर्मामध्ये ध्रुवीकरण होईल आणि आपला मतदार हा कायम आपल्या बाजूनं राहील, या पद्धतीनं लोकांच्या मनात भीती टाकणं. म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे मुस्लिम समाजात, बौद्ध समाजात संविधान बदलले आजचा या लोकसभेचा नॅरेटिव्ह त्यांनी केला, जे की शक्यच नाही. हे प्रत्येकाला माहित आहे. बरोबर. जो ज्यानं संविधान वाचलं आहे, ज्याला त्या गोष्टीची जाणीव आहे, त्याला प्रत्येकाला माहित आहे की संविधानात बदल शक्य नाही आहे. संविधानात एक पार्ट असा आहे की ज्याच्यात एक शब्द इकडचा तिकडे करता येत नाही, आणि एक पार्ट असा आहे की परिस्थितीनुरूप ज्या काही सुधारणा कराव्या लागतील त्याला तुम्हाला सभागृहात मान्यता घेता येईल. शेवटी परिस्थिती बदलत असते, गरजा बदलत असतात, लोकांच्या वातावरण बदलत असते, सगळ्या गोष्टी बदलतात. आपण साध्या फोनवरून मोबाईलवर आलो, मोबाईलवर कॉम्प्युटर आलं नंतर, तर ज्या गोष्टी तेव्हा होत नव्हत्या त्याच्यातले क्राईम्स बदलले, गुन्हे करण्याची पद्धत बदलली, त्याच्यामुळे कायद्यात बदल, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तो एक संविधानाचा पार्ट आहे जो आपण सुधारू शकतो. आणि एक पार्ट असा आहे ज्याचा मूळ गाभा आहे, तर तो बदलताच येत नाही, सगळ्यांना माहित आहे. पण तरीही तो संभ्रम निर्माण करून यांनी लोकसभेमध्ये ते करण्याचा प्रयत्न केला. तर अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या ज्यामुळं देशाचं एक चांगलं वातावरण जे होतं स्वातंत्र्यानंतर, ते हळूहळू बिघडत गेलं. ते पुन्हा मूळ पदावर आणून पूर्ण देशातले जे नागरिक आहे, मग ते कोणत्याही जातीचे असो, धर्माचे असो, त्यांच्यात राष्ट्रभावना ही सर्वोच्च असली पाहिजे. म्हणजे तिकडे पाकिस्तानात काही झालं, अमेरिकेत काही झालं, तर हा देश पेटला, हे योग्य नाही आहे. सर, अशा घटना आपण रिसेंटली बघितल्या. लेबनॉनमध्ये आय थिंक हिजबुल्लाच्या कमांडरला किंवा टॉप लिडरशिपला मारण्यात आलं, आणि त्याच्यासाठी मोर्चे रायपूर, लखनौ किंवा कुठेतरी उत्तर प्रदेशात कोणत्या तरी व्यक्तींनी काही विधान केलं, त्याच्यासाठी अमरावतीचंच पोलीस स्टेशन पेटवण्यात आलं. तर ही भावना जनमानसात रुजवणं हे पॉलिटिकल पार्टीजनी केलं आहे की ऑटोमॅटिकली आपण ऑलरेडी या समाजामध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे, असं तुमचं मत आहे? मी जे म्हटलं ना, 70 वर्षाचा जो प्रवास आहे, त्यामध्ये मग तो वक्फचा विषय असो, आपण 2 मुद्द्यावर म्हणजे मला सर तुमचा टेकअप आहे, हे सामाजिकरित्याच असं घडत चाललंय की हे पॉलिटिक्स थ्रू असं घडलंय? पॉलिटिक्स थ्रूच झालाय निश्चितपणे. कारण एवढ्या वर्षाच्या प्रवासात एखाद्या समाजाला कायम
तुम्ही दुर्लक्षित कराल हम्म. आणि एखाद्याचं अपीजमेंट कराल हम्म. तर ती भावना निश्चितपणे निर्माण होते. हम्म. म्हणजे आपण अस्पृश्यता जो विषय होता हम्म. त्यामध्ये ज्यांना असं वाटत होतं की आमच्यावर अन्याय होऊन राहिला होतच होता, हम्म. तर त्याच्यातून जो मग राग निर्माण होते हम्म. एखाद्या समाजाविषयी आपसापसाची दरी निर्माण होते, तर तोच प्रकार यांनी राजकारणातून एखाद्याला खूप जास्त जास्त आपण म्हणून लाड पुरवणे एका प्रकारे आणि मदत करणं, त्याच्या गरजा पुरवणं हे ठीक आहे, पण त्याच वेळी दुसऱ्या समाजात गरज असताना त्यांना मदत न करणे आणि इकडे मदत करणे म्हणण्यापेक्षा जो शब्द तुम्ही वापरला की लाड पुरवणे, तर ह्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे ही दरी निर्माण होणं हळूहळू सुरू झाली आणि मग त्यामध्ये सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. मग सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक असे घटक असतात की जे त्याला खतपाणी देऊन अजून वाढवायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये त्यांचे काही निहित स्वार्थ असतात. तर अशा ध्रुवीकरणाला सुरुवात काँग्रेसच्या काळात झाली आणि देशाच्या जडणघडणीमध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव असूनही त्यांनी हे केलं, हे जास्त वाईट. आता सर 2024 मध्ये जवळपास असं लक्षात आलं की ध्रुवीकरण प्रचंड झालं वोट्सचं. आपण असं म्हणू शकतो की दलित आणि मुस्लिम समाजाचं ध्रुवीकरण करण्यात विरोधी जे पक्ष होते ते सक्सेसफुल राहिले आणि त्याचा फटका लोकसभेमध्ये महाराष्ट्रात तरी बघायला मिळाला. हे नॅरेटिव्ह पुसून काढताना भाजप किती खरंच यशस्वी होत आहे की तुम्ही पर्सनल लेवलवर एक आमदार म्हणून काय त्याच्यासाठी मग स्टेप्स उचलले? लोकसभेत थोडं आमच्या ते लक्षातही आलं नाही आणि ते मान्य करायला हरकत नाही की थोडं आम्ही तिथं कमी पडलो. म्हणजे असं वाटलं नाही का हा जो नेरेटिव्ह आहे हा खरोखरच यांचा विश्वास बसेल लोकांचा आणि ते त्या पद्धतीने जातील. पण जेव्हा लोकसभेचे निर्णय निकाल आले तेव्हा लक्षात आलं की त्याचा परिणाम झाला. त्यानंतर मग आपले प्रयत्न सुरू झाले आहे आणि किमान या मतदारसंघापुरतं जरी बोलायचं झालं तर या मतदारसंघात एकही समाजाचा, एकही धर्माचा, एकही जातीचा घटक असा नाही की ज्याच्यासाठी आपण काम केलेलं नाही. बरोबर. त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला. साधारणपणे 60% त्यांनी केलेल्या ज्या मागण्या होत्या, निवेदन होते ते आपण पूर्ण केलेले आहे. म्हणजे एकही धर्म, जात, पंथ, पक्षही म्हणतो मी त्यात, पक्षही आला. म्हणजे काँग्रेसची ग्रामपंचायत असेल तिथेही त्यांनी मागणी केली, तिथेही आपण कामं दिले. म्हणजे लोकशाहीमध्ये आपण जे म्हणतो की एकदा तुम्ही लोकप्रतिनिधी झाले की त्या पूर्ण भागाचं पालकत्व तुमच्याकडे येते. बरोबर. म्हणजे तुम्ही हे डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही की बा हा दुसऱ्या पक्षाचा मग याचं काम नाही करायचं. पण विकासातनं वोट्स मिळतात यावर सर तुमचा विश्वास आहे का? काही प्रमाणात मिळतात, पण जे काही उदाहरणं डोळ्यासमोर आहे, म्हणजे असं उदाहरण सांगायचं तर नितीनजी आणि देशाचे पंतप्रधान म्हणजे वाराणसी आणि नागपूर या 2 शहरांनी अपेक्षाही केली नसेल असा प्रचंड विकास या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात त्या भागात झाला. म्हणजे अपेक्षेच्या पलीकडे आहे. हे दुसरं कोणी असतं तर झालंच नसतं. तर एवढं झाल्यानंतरही जिथं मार्जिन वाढायला पाहिजे तिथं ही मार्जिन कमी होते. याचा अर्थच हा आहे की विकासापेक्षाही लोक ज्या इतर गोष्टी आहे, मग जातीय समीकरण असतील किंवा हे फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून काही चुकीच्या गोष्टी होतात, त्याच्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे नुसतं विकासावरच मतं लोक देत नाही. पण हे परिस्थिती सुधारली पाहिजे जर चांगली, सक्षम आणि सुदृढ लोकशाही पाहिजे असेल आणि चांगले काम करणारे लोक राजकारणात आले पाहिजे असं जर लोकांना वाटत असेल तर लोकांनी या पद्धतीनं विचार करणं सुरू केलं पाहिजे की हे जो काम करतो मग त्याचं मॉरल डाऊन होते आणि मग तोही चुकीच्या गोष्टी ज्या नाही करायला पाहिजे राजकारणात त्या गोष्टीकडे हळूहळू वळायला लागतो. बाबा एवढं करूनही काही होत नाही, मग तो करतो तेच बरोबर आहे, हेच केलं पाहिजे आपण. लोकांच्या अपेक्षा काय की राजकारणाने चांगलं राहावं, बरोबर, पण त्याच्या पाठीशी उभं राहणं हे लोकांचं काम आहे, मतदारांचं काम आहे. किमान समाजातले जे लोक आहेत त्यांनी त्याची जनजागृती केली पाहिजे असं मला वाटते. नागपूर आणि वाराणसीचं तर निकाल विजय जरी झाला असला तरीही ते दुर्दैवी आहे आणि याच्यामुळेच काम करणाऱ्याची मानसिकता कमी होते आणि मग लोक आरोप करतात किंवा लोक असे कसे वागतात, राजकारणी असे वागतात. पण हे लोकांनी आपल्या भूमिकेतून दाखवलं पाहिजे की जो काम करल त्याच्या पाठीशी आम्ही आहे, तरच लोक चांगले वागतील आणि चांगले काम करतील. पण तरी एक फॅक्टर असा येतो सर शेवटी की रिलिजन पोलरायझेशन वेगळं आणि कास्ट पोलरायझेशन पण बऱ्यापैकी घडत जातं की आता कधी कुणबी आणि तेली ह्या समाजामध्ये एक पोलरायझेशन होतं किंवा आता जसं अचानक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर येणारे
जरांगे पाटील आहे, हा फॅक्टर बऱ्यापैकी इफेक्टिव्ह ठरला. जरी विदर्भात त्याचा इफेक्ट नव्हता, काही प्रभागात ठरला. तर समाज सर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जर का विभाजन होऊन वोटिंग करत असेल, तर त्याला नॅशनल नॅरेटिव्हवर आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? ते आपण पाहिलं असेल की याची सुरुवात कुठून झाली. हं. म्हणजे यांचे जे केंद्रीय नेतृत्व आहे, ते सातत्यानं त्या जनगणनेची मागणी करून राहिले आहे. आणि त्याचा उद्देश स्पष्ट आहे की हे जाती-जातीमध्ये विभागले गेले पाहिजे. आणि त्या माध्यमातून एक तर त्यांचं जे नेरेटिव्ह आहे ते कन्सोलिडेटेड मतं मिळतील आणि हे विभागले जाऊन वेगवेगळे मतं होईल. त्याच्यामुळे आपला विजय पक्का. रिलिजियस पोलरायझेशन मधनं आम्हाला एक पर्टिक्युलर रिलिजनचं मत मिळेल आणि मग जो दुसरा उरलेला समाज आहे त्याचे विभाजन होईल. तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. त्यावेळी ते मुस्लिम समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या जातींबद्दल बोलत नाही, ते मुस्लिम एक म्हणून बोलतात. बरोबर. तिथं जनगणना करा, कारण त्याच्यातही जसं हिंदू धर्मात वर्गीकरण आहे तर सगळं वर्गीकरण मुस्लिम समाजातही आहे. म्हणजे ओबीसी आहे, एससी आहे, सगळेच आहे. बिलकुल. पण त्याबद्दल ते बोलत नाही. त्याच वेळी हिंदू धर्मात असलेल्या जातींविषयी जनगणना झाली पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. आणि मुळात यांच्या काळात जी जनगणना झाली त्यामध्ये मग त्यांनी ती का जाहीर केली नाही? बरोबर. हे स्वतःचं सरकार असताना जनगणना झाली, जातीनिहाय नाही केली आणि जे काही केली ते तशीच ठेवली, ती ओपन केली नाही. कारण मुळात हा देश एवढा विविधतेनं भरलेला आहे की एखादी जात इथं कुठल्या वर्गात येते, दुसऱ्या राज्यात कुठल्या वर्गात येते, हे राष्ट्रीय स्तरावर आपण नाही करू शकत. तर त्याच्यामुळं राज्यांनी त्या पद्धतीने करावं इथपर्यंत ठीक होतं. पण त्यांच्याही जिथं सरकार आहे तिथं सुद्धा त्यांनी ती केली नाही. त्यांचे सरकार आहे ना बऱ्याच राज्यात. बरोबर. मग एवढे वर्ष तिथं काय वाट पाहून राहिले, ते तिथं का करत नाही? तर जिथं जिथं इलेक्शन येतात तिथं हे मुद्दे काढून हे असं जातीय समीकरण आणि त्यात विभाजन करणं आणि त्याचा फायदा घेणं, निवड राजकीय फायद्यासाठी यांच्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून म्हटलं की काँग्रेसची विचारधारा आणि भाजपची विचारधारा त्यात बेसिक फरक हाच आहे. आम्ही त्या पद्धतीने कधी विचार करत नाही. विकासात्मक कामं करणं आणि त्या दृष्टीनं आपले प्रयत्न करणं आणि त्याच्या भरोश्यावर मत मागणं हा आमचा सातत्यानं अजेंडा राहिला. या उलट काँग्रेसच्या भूमिका जर आपण पाहिल्या प्रत्येक निवडणुकीत, तर ह्या जातीय ध्रुवीकरण कसं होईल, सामाजिक ध्रुवीकरण कसं होईल, याच पद्धतीचे त्यांचे स्टेटमेंट्स असतात सगळे. बरोबर. सर, एक शेतीचा मुद्दा बराचदा येतो पटलावर. शेतीमालाला भाव मिळवून देण्यात भाजप शासन अपयशी ठरलं. सोयाबीनचं आजचे भाव आपण बघितले तर जवळपास 3200 रुपये आहे. मला वाटतं त्याचं सर प्रोडक्शन, म्हणजे हा सर सिरियस मुद्दा आहे. मी कोणत्या पक्षाचं फेवर घेऊन आपण असं 2 मिनिट समजूया की भाजप आणि काँग्रेसला जरी बाजूला ठेवलं तर साधारण शेतकऱ्यासाठी सर ती खरंच मरणाचीच म्हणजे दुःख आहे. तर काय केलं जाऊ शकतं सर की शेतीमालाला एक प्रॉपर भाव भेटला पाहिजे? शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत तर समित्या वगैरे आहेच, त्या काम करत असतात. आणि MSP ठरवणं हा विषय त्यातला आहे. आणि MSP आता सोयाबीनचा शासनाने चांगला ठरवला, परंतु त्याच्या खरेद्या बऱ्याच ठिकाणी, आता उदाहरणं जर दिली तर मतदारसंघात त्याच की खरेद्या अजून सुरू झाल्या नाही. APMC सगळ्या विरोधकांच्या ताब्यात आहे. बरोबर. तर तिथं ते सुरू होणं आवश्यक होतं. तर एक दिवसाचा मुहूर्त झाला, पण मॉइश्चर कंटेंट जास्त असल्यामुळे ते जेवढं मॉइश्चर पाहिजे तेवढं मिळत नसल्यामुळे, जास्त असल्यामुळे तो रेट कमी मिळून राहिला. तो एक टेक्निकल विषय आहे, त्याबद्दल आपण कोणीच त्याला काही करू शकत नाही. पण MSP चांगला सध्या दिलेला आहे. त्यानं हे थोडं वातावरणही सध्या तापून नाही राहिलं, म्हणजे पावसाळी त्याच्यामध्ये मॉइश्चरचाही प्रॉब्लेम येऊनच राहिला. बरोबर. पण ही गोष्ट खरी आहे की शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पण हा रेटचा जो विषय आहे त्याच्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतात. एका देशाच्या किंवा एका भागाच्या वर अवलंबून हा भाव इथं देऊन टाका असं होत नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या गोष्टी होतात त्याचा परिणाम या शेतमालावर होत असते. कारण एक्सपोर्ट आहे, इम्पोर्ट आहे, त्याची आवश्यकता, डिमांड, सप्लाय, या सगळ्या गोष्टी त्याशी निगडीत असतात. तर ते होत असताना जे काही युद्धजन्य परिस्थिती सगळीकडे आहे जगात, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीवर प्रभाव पडून राहिला आहे. जे बाहेर जाणारे आपले माल होता किंवा तो आता तिकडे होऊ शकत नाही एक्सपोर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर होत असतो. आणि याच्या आधी भाव खूपच काँग्रेसच्या काळात मिळाले शेतकऱ्यांना, असं असतं तर आज शेतकरी चांगल्या स्थितीत आला असता. हा बेसिक प्रॉब्लेम आहे की शेतीमालाचा भाव हा आंतरराष्ट्रीय गोष्टींवर, घडामोडींवर अवलंबून असतो. पण
अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आपल्या सरकारनं मागच्या वेळी जेव्हा सोयाबीनचा भाव कमी होता तेव्हा भावांतर योजना आणली आणि हेक्टरी 5,000 रुपयाची 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 10,000 रुपयापर्यंतची मदत भावांतर योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्य शासनाने केलीच होती. बरोबर. आणि आता सुद्धा जे काही नुकसान होईल निश्चितपणे येणारं सरकार त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. आणि शेतकऱ्यांसाठी जेवढ्या योजना भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या सरकारनं आणल्या तेवढ्या योजना जर याच्या आधी 15-20 वर्षाआधी सुरू झाल्या असत्या तर आज शेतकऱ्याची ही स्थिती नसती, हे मी विश्वासानं सांगू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना अशा कोणत्या कोणत्या योजना तुम्ही शेतीच्या रिलेटेड मोजून देऊ शकता आणि त्या तुमच्या क्षेत्रात तुम्ही कशा कशा इम्प्लिमेंट केल्या, काय लेवलवर त्याची तुम्हाला सक्सेस मिळालं? सगळ्यात पहिला विषय म्हणजे केंद्र सरकारची किसान सन्मान योजना 6,000 रुपये वार्षिक, त्याला जोडून राज्य सरकारनं पुन्हा 6,000 रुपये सुरू केले, म्हणजे 12,000 रुपये वार्षिक ते शेतकऱ्यांच्या खात्यात देऊन राहिलोय आपण. तर अनेक लोक म्हणतात की 1,000 रुपये महिन्याने शेतकऱ्याचं काय होईल. हे सगळ्यांनाच मान्य आहे की 1,000 रुपये खूप मोठा विषय नाही महिन्याला, पण किमान आम्ही तो देऊन राहिलो. बरोबर. किमान देऊन राहिलो. तुम्ही एवढे वर्ष काय केलं? बरोबर. अवस्था तर शेतकऱ्याची तेच होती, भावासाठी आंदोलन झालं नाही असं एकही वर्ष नाही. बरोबर आहे. शेतकऱ्याची अवस्था खूप चांगली आहे, खूप सुखी आहे असं 1-2 वर्ष आले असतील मोठ्या मुश्किलनं, तेव्हा वातावरण निसर्गानं खूप साथ दिली, सगळं व्यवस्थित झालं, परिस्थिती तशी निर्माण झाली असेल, असे 1-2-3 वर्ष आले असतील तर आले असतील एवढ्या वर्षात. जनरली स्थिती हेच होती आजपर्यंत. मग तुम्हाला हा विचार का नाही आला की शेतकऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे, त्याचे किमान खर्च काही थोडेफार निघाले पाहिजे. ती आपल्या सरकारनं ती योजना आणली, 12,000 रुपये वार्षिक ते मिळून राहिले. दुसरा सगळ्यात महत्वाचा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतला आणि त्याच्यात मी आवर्जून सांगतो की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सोलर फीडर करण्याचं योजना सुरुवात झाली, त्याची निर्णय झाला आणि त्यावर काम करणं सुरू झालं. त्यावेळेसच आपल्या ग्रामपंचायतांना पत्र आले होते शासनाकडून की बा तुमच्या इथं ही क्लासिक किंवा जवळ उपलब्ध असलेली जागा तुम्ही शोधून आम्हाला प्रस्ताव द्या, आम्ही तिथं सोलर प्लांट उभा करू आणि ते सोलरवर फीडर घेऊ, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसभर वीज देता येईल. बरोबर. शेतकऱ्यांची मोठी अडचण काय, ओलिताची, आणि त्याच्यासाठी रात्री बेरात्री त्यांना जावं लागते, मग ते जनावरांचा धोका असतो, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे दिवसा वीज मिळणं हा शेतकऱ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी देवेंद्रजींनी सुरुवात केली. दुर्दैवानं असे बाकीचे बरेच चांगले निर्णय होते, जलयुक्त शिवारची योजना असेल, बऱ्याच योजना होत्या, तर त्या लक्षात घेऊन लोकांनी मतदान केलं आणि पुन्हा महायुतीला मॅन्डेट दिला. बरोबर. दुर्दैवानं यांच्या डोक्यात सत्ता आली आणि मीच झालं पाहिजे वगैरे, त्या सगळ्या याच्यात दुर्दैवानं ते झालं आणि त्या 2.5-3 वर्षात त्या योजनेवर एकही पाऊल पुढे गेलं नाही. सर, तुम्ही स्तुती करताना भरपूर करता पण क्रिटिसिझम खूप कमी करताय. मी आधीच सांगितलं की मी पॉझिटिव्ह वेनं जाणार आहे, पण जे झालं, पण जिथे क्रिटिसाइज व्हायला पाहिजे, आय वॉन्टेड इट अनफिल्टर्ड. ते नंतर जे आलेलं सरकार आहे त्यांनी त्या योजनेवर एकही पाऊल पुढे नेलं नाही, कुठलंच काम केलं नाही. बाकी तर सगळं आहेत, मग मेट्रो असतील, ते मुंबईचे सगळे विषय आहे. म्हणजे प्रत्येक योजना बंद करणे, जलयुक्त शिवारची योजना बंद केली. बरोबर. आणि सामान्यांसाठी असलेली मुख्यमंत्री सहायता योजना, ज्या गरीबाच्या इलाजासाठी तो विषय होता, तेही ऑफिस बंद करून टाकलं होतं. इथपर्यंत यांची परिस्थिती होती. तर ती योजना बंद पडली, पुन्हा आपलं सरकार आलं, देवेंद्रजींनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदेंनी पुन्हा ती योजना ताबडतोब सुरू केली, त्यावर काम सुरू केलं आणि मी आज आनंदानं सांगू शकतो की माझ्या मतदारसंघात 4 ठिकाणी त्याचं काम सुरू झालं, सोलर फीडरचं. आणि बाकीचीही कामं या येणाऱ्या 3-4 महिन्यात बाकीचे सुरू होणार आहे. ते टेंडर प्रक्रियेत आहे, ते पहिले हे टेंडर झाले, बाकीचे होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातलंच, मतदारसंघात तर आहेच, पण पूर्ण महाराष्ट्रात एकही फीडर असं राहणार नाही की जे सोलरवर नसेल. आणि हे सोलर फीडर साधारण 18 महिन्यात सगळे पूर्ण होतील. आणि देशातलं, एखाद्या जगातली म्हणायला काही हरकत नाही, पूर्ण फीडर्स कृषीचे हे सोलरवर करणे, हे करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असेल असं मला वाटतं. त्यासाठी मी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, विशेष करून देवेंद्रजींचं, कारण त्यांच्या काळात ती योजना सुरू झाली, त्यांच्या डोक्यात तो विषय आला. आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या गरजा काय आहे, म्हणजे एखाद वेळेस भाव देणं, एखाद वेळेस कर्जमाफी देणं, हे काही उपाय नाहीये. बरोबर. कायमस्वरूपी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि ह्या गोष्टींची त्यांना गरजच पडू नये. एवढं विजनरी हे स्टेप आहे. जेव्हा आपण बोलताना बोललो की बहुतेक जगाच्या पाठीवरचं आपलं पहिलं राज्य राहील, एवढ्या विजनरी स्टेप्सला सर मीडिया थ्रू प्रसिद्धी देण्यास भाजप अपयशी ठरत आहे का? कारण की सकाळी 9 वाजताची प्रेस कॉन्फरन्स, जी सगळ्यांना माहित आहे,
म्हणजे जो भोंगा वाजतो तो संपूर्ण चॅनलवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला रिपीट टेलिकास्ट मध्ये चालवलं जातं. आपली सत्ता असताना पण सर भाजप न्यूज चॅनल्सला मला वाटत नाही की एवढं विजन ते पर्कोलेट करू शकले. तर हा थोडासा तसा पाहिला तर आपण जो चौथा स्तंभ म्हणतो ही त्याची जबाबदारी आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे सरकार आहे म्हणून त्यांची म्हणजे ते तुमच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला मला की सरकार आहे माझा अर्थ खूप साधा आहे सर की सरकार किसी की भी हो सिस्टम हमारी होगी, याला तुम्ही खोडू का नाही शकले. ही खऱ्या अर्थानं नैतिक जबाबदारी त्यांची आहे, मीडियाची आहे. त्यांनी हे करायला पाहिजे. पण शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून ही सर योजना आपण नैतिकतेवर खालपर्यंत चालेल का? पण शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऍडव्हर्टाइजमेंट आणि सोशल मीडियातून या सगळ्या गोष्टी सुरू आहे. पण एक गोष्ट थोडी मान्य करावं लागेल की थोडंफार कुठंतरी त्या बाबतीत आम्हाला सहकार्य मिळत नाही म्हणा किंवा आमच्याकडून कुठं काय होऊन सर राहिलं 10 मराठी न्यूज चॅनल असतील ना, त्यातले 8 मराठी न्यूज चॅनल अगदी लहान लहान गोष्टी, म्हणजे मी एक दिवस असं बघत होतो की सलील देशमुखांनी शरद पवारांची भेट घेतली, एवढी न्यूज त्यांनी दिवसभर चालवली. इथे देवेंद्रजी फडणवीसांना 50 मोठी लोक भेटत असतील तर त्याची एक न्यूज येत नाही. आय मीन सर जो दिखता है वो बिकता है, खूप साहजिक आहे ती गोष्ट. मग आपण त्या फेल्युअरची कारण शोधून काय फायदा, त्याच्यावर आपण म्हणून नैतिकतेने काम होईल तर ते होणे नाही आहे. व्हाय वे नॉट टेकिंग इट दॅट वे. नाही, त्याच्यावर वरिष्ठ सगळे नेते आहेत. राज्यस्तरावरचा मोठा विषय आहे. त्याच्यावर माझ्यासारख्या लहान माणसानं बोलणं योग्य नाही. पण काही गोष्टी लक्षात येतात की मोदीजी आल्यानंतर निश्चितपणे काही गोष्टी ज्या आधी होत होत्या त्यांच्या सरकारमध्ये त्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. ते कुठेतरी दुःख असेल, बाकी काही विषय असेल त्याच्यामुळे दिले जाणारे पर्क्स लेट्स कम स्ट्रेट, तर ते कारण असू शकते एक मोठं. पण ते होऊन राहिलं आहे. आणि जो मी सोलर फीडरचा विषय सांगितला पुन्हा त्याच्यावर येतो, ते सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण वेळ लाईन मिळेल आणि ती वीज मिळाल्यानंतर आज जो प्रॉब्लेम आहे, बेसिक प्रॉब्लेम काय आहे की वीज केव्हा मिळेल, किती वेळ मिळेल याची शाश्वती नसल्यामुळं सगळ्यांनी त्या मोटर्स आपल्या ऑनलाईन करून टाकल्या. बरोबर. लाईन आली की ऍट ए टाइम सगळ्या मोटर सुरू होतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे जो ताण येऊन राहिला त्या डीपीवर वगैरे, ते मग डीपी जळतात, उडतात, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात. शेतकऱ्याला जर एक आश्वस्त तो झाला की मी जेव्हा जाईल तेव्हा मला लाईन उपलब्ध आहे, तर तो त्याच्या सोयीनं आवश्यक तेवढंच. बऱ्याच वेळा असं होतं की लाईन सुरू होऊन जाते, पाणी ओलीत होऊन जाते, पाणी नाल्यानं वाहून जाते, पिकांना अतिरिक्त गरज नसलेलं पाणी मिळते, त्याच्यामुळे पिकही खराब होते किंवा पाणी वाया जाते, वीजही वाया जाते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा एक चांगला निर्णय आहे. आणि दुसरा महत्वाचा की यानंतर शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. बरं. त्यांना बिल येणार नाही. अच्छा. आणि त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे आहे वर्षाचं साधारणपणे किमान 12-13 हजार रुपये शेतकऱ्यांचे वाचून राहिले. बरोबर. किमान म्हणजे मोठे शेतकरी त्यांचे जास्त असतील, पण किमान 12-13 हजार रुपये ते वाचून राहिले. पीक विम्याच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतला, 1 रुपयात पीक विमा देऊन राहिला. 1 रुपयात पीक विमा देत असताना आधी पीक विमा काढण्यासाठी 2.5 एकराच्या 1-2 हेक्टरच्या शेतकऱ्याला किमान 3,500-4 हजार रुपये भरावे लागत होते किमान. बरोबर. आणि मोठे शेतकरी 30-40 हजारापर्यंत भरणारे माझ्या परिचयात आहे. मग एवढा मोठा पैसा आज तुम्हाला भरावा लागत नाही, 1 रुपयात तुम्हाला विमा मिळून राहिला. बरोबर. हा पैसा शेवटी डायरेक्ट खिशात येत नसला तरी जाणारा पैसा होता खिशातून, तो तुमचा थांबला, म्हणजे तो तुमच्या पाशी आहे आता. तर हाही एक इनडायरेक्ट बेनिफिटच आहे. तर असे अनेक गोष्टी आहे. आता लाडकी बहीण योजना, बरोबर, तर शेतकऱ्यांचे कुटुंब याच्यात मध्ये नाहीत का? शेतकरी वेगळा आहे का या सिस्टीम पेक्षा? बरोबर. त्यांच्या घरातली जी आमची माता भगिनी आहे तिच्या खात्यात पैसे चालले, म्हणजे एका वर्षात 18,000 रुपये. पण सर डिरेक्टली बँक अकाउंट मध्ये सरळसोट पैसे टाकणे आणि एखाद्या कामाच्या थ्रू टाकणे ह्यातला डिफरन्स ह्यूज आहे असं, म्हणजे माझं पर्सनल मत जोडतो आहे जरा. पण डिरेक्टली कॅश सरळसोट ऑफर करणे, जो विरोधकांचा एक त्याच्यावर ठपका असतो की ही तर दिलेली लाच आहे, असं तुमचं त्यात काय? म्हणजे हा विषय थोडा वेगळा आहे आणि सेन्सिटिव्ह आहे. आपली जे काही सिस्टीम आहे, म्हणजे भारतात जे आहे, आधी आपण स्त्रीला शक्ती मानून पूजन करत आलो आणि स्त्री सत्ताक पद्धतीच होती. पण मधल्या काळात मेल डॉमिनंट सिस्टीम तयार झाली, पुरुष प्रधान सगळं झालं आणि त्यामध्ये हळूहळू महिलांमध्ये एक न्यूनगंड तयार व्हायला लागला
आणि कुठल्याही गोष्टीसाठी पुरुषांवर अवलंबून असणारी एक व्यक्ती, विशेष करून घरात काम करणारी जी महिला होती, तिला प्रत्येक गोष्टीसाठी कुठलंही काही करायचं तर पुरुषाला विचारावं लागणं किंवा त्याच्याकडून आर्थिक मदत मागणं हे सातत्यानं होत होतं. मोदीजी आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला पहिला त्या सिस्टीमला धक्का देण्याचं काम त्यांनी केलं, की जनधनचे जे अकाउंट उघडले त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचं अकाउंट असलं पाहिजे, त्यात महिलांचंही अकाउंट असलं पाहिजे हा आग्रह त्यांनी केला आणि ते अकाउंट उघडल्या गेले. तेव्हाही विरोधकांनी असेच आरोप केले. त्याचा फायदा कोविडमध्ये आपल्याला दिसला, इतर योजनांच्या माध्यमातून दिसला. त्या काळात ज्यांना गरज होती त्यांच्या अकाउंटला थेट पैसे त्यावेळी आले. ते जर अकाउंट नसते तर काय परिस्थिती झाली असती, ते कसे जगले असते त्या काळात. तर हे विजनरी असणारे आमचे नेते आहे, त्यांच्या माध्यमातून हे सुरू झालं. मग महिलांना बँकिंग व्यवहार त्यांनी हळूहळू सुरू केले. त्या आधी घरात कुठेतरी डब्यात पैसे लपवून ठेवायच्या. बरोबर. त्यांना अधिकाराचं हक्काचं त्यांचं अकाउंट मिळालं, त्याच्यातून ते स्वतः पैसे ठेवू शकतील, काढू शकतील. तिथून खऱ्या अर्थाने याची सुरुवात झाली. आणि त्यांच्यामधला जो न्यूनगंड होता, की आम्ही कुठेतरी आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहोत. त्यांना काय होते, की माणसामध्ये असलेले गुण, सुप्त गुण आहे, त्यांच्या क्षमता आहे, या हळूहळू दाबल्या जातात आणि त्या पूर्ण बाहेर निघत नाही. आणि जोपर्यंत महिला 50% महिला या देशात, त्या 50% जर आयडल राहिल्या तर देशाचा विकास कुठून होणार आहे? त्याच्यामुळे त्या मुख्य प्रवाहात आल्या पाहिजे. त्यांनी अर्थकारण केलं पाहिजे. या उद्देशाने या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू झाल्या. मग बचत गटांना मदत करणं असेल, त्यांच्या माध्यमातून त्यांचे उद्योग तयार करणं असेल, बचत गटांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उद्योग आज बचत गट चालवून राहिले महिलांचे. तर हाच त्याच्या पुढची स्टेप ही आहे, की प्रत्येकीला तिचा हक्काचा, आता सगळ्याच काही याच्यात इन्व्हॉल्व नाही आहे या चळवळीमध्ये, बचत गटाचे असेल किंवा काही घरकाम करणाऱ्या महिला, त्यांनाही ज्यावेळी आपल्या हक्काचा पैसा मिळेल, त्यांच्या अकाउंटला तो पैसा असेल आणि त्याचा विनियोग त्या करू शकतील, तेव्हा त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत नाही आपण कारण सेल्फ सफिशियंट आहोत. प्रामुख्यानं पुरुष म्हणा किंवा ज्या वर्किंग महिला आहेत, त्यांनाही काही त्यांना फरक पडत नाही किंवा जाणवत नाही. आपला माइंडसेट तसा आहे. माझी विनंती अशी राहील तुम्हाला, की एखादी महिला जिला आजपर्यंत फक्त जी घरकाम करत होती, तिच्या अकाउंटला 1,500 रुपये आल्यानं काय फरक पडला हे जर तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तिचा, तुमच्या लक्षात येईल की तिच्या आत्मविश्वासात वाढ झाला, तिला सेल्फ कॉन्फिडन्स तिचा वाढला असेल, की आता मी काहीतरी 1,500 रुपयाचं महिन्याचं करू शकतो. तो अमाऊंट लहान वाटत असला तरी त्यातून मिळणारा कॉन्फिडन्स हा खूप मोठा आहे आणि त्याच्यातून ते हळूहळू पुढं अजून मी काय काय करू शकते याच्यात तिच्या डोक्यात कल्पना येणं सुरू होईल. त्या दृष्टीने ती पावलं टाकणं सुरू करेल आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं असलेली ती वाटचाल आहे. त्याच्यामुळे तिला मदत त्या आत्मनिर्भर होण्यासाठी ही छोटीशी मदत आहे. ही लाच वगैरे म्हणणं हे आता विरोधकांचं, आता त्यांचं तसं आहे की जेव्हा सुरुवात झाली, लॉन्च झाली ही योजना, तेव्हा आम्ही बोलताना पाहिलं की ही योजना खोटी आहे, बसले होते की ही योजना खोटी आहे. मग जेव्हा लक्षात आलं की कोणी ऐकायला तयार नाही, तेव्हा त्यांनी हे सुरू केलं की हा एवढा पैसा येऊच शकत नाही, सरकार पैसाच देऊ शकत नाही एवढा, हे अशक्य आहे. नंतर पैसे अकाउंटला आले, यांनी फॉर्म स्वतः भरले, स्वतःचे फोटो छापून फॉर्म भरले. म्हणजे विरोधाभास त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कृतीमध्ये सातत्यानं दिसत आला. पैसे जेव्हा अकाउंटला पडले त्याच्यानंतरही त्यांनी म्हटलं, ते कोर्टातही गेले, ही योजना बंद करा म्हणून कोर्टात गेले, कोर्टाने यांना हाकलून दिलं. त्याच्यानंतर आता जेव्हा निवडणूक आली आणि सगळीकडे जो परिणाम दिसून राहिला आणि महत्वाचं म्हणजे यांनी जेव्हा सांगितलं की ही इलेक्शन पुरती आणि बंद पडेल, तेव्हा लोकांसमोर उदाहरण आहे. मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, आसाम आहे, जिथं भाजपचे राज्य आहे, तिथे ही योजना सुरू आहे. 22 महिने, वर्ष असं आश्वासन काँग्रेसतर्फे हरियाणाच्या पण याच्यात देण्यात आलं होतं की आम्ही तुम्हाला 2,000 रुपये महिना देऊ. म्हणजे जेव्हा महाराष्ट्र काँग्रेस याला क्रिटिसाइज करतंय त्यावेळी हरियाणाचा झाला पार्ट, मी महाराष्ट्रातलंच सांगतो आपल्याला. हे सगळं झालं, मग हे पैसे आले, ही योजना सुरू राहील, याचा लोकांचा कॉन्फिडन्स वाढला, महिलांचा कॉन्फिडन्स लक्षात आला की छत्तीसगडला सुरू आहे, मध्य प्रदेशला सुरू आहे, जिथं भाजपचं राज्य आहे तिथं सुरू आहे, आणि उलट जिथं काँग्रेसचं राज्य आहे तिथं स्थगित झालंय, बरोबर, योजना बंद झाल्या. तर भाजपचं सरकार देऊ शकते हा कॉन्फिडन्स महिलांमध्ये आला, यांना फिरताना लक्षात आलं. त्याच्यानंतर आता यांनीच स्टेटमेंट दिलं की ही योजना सुरूच राहील आणि आम्ही 2,000 रुपये आम्ही जास्त देऊ. मग आता जे तुम्ही खोटी म्हणत होते, पैसा कुठून येईल म्हणत होते, ते खोटं होतं. म्हणजे तेव्हा तुम्ही राजकारण करत होते की आज राजकारण करून राहिले? हा तर माझा सरळ सोट प्रश्न आहे. यांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे की ते पैसे, एवढे पैसे मिळूच शकत नाही, देताच येत नाही, हे खोटं, हे खरं होतं की आज तुम्ही म्हणता की आम्ही 2,000 रुपये देऊ, हे खरं आहे, आणि कशाच्या भरोश्यावर देतील? विरोधात जाणारे आहे, ही योजना बंद करू म्हणणारे, हे राजकीय दृष्ट्या सर जरी ही योजना दिशा आणि दशा बदलत असेल राजकारणाची, पण ही गोष्ट सर तेवढीच एक सर्वसामान्य माणसाच्या मनात येते की एवढा आर्थिक भार
राज्य शासन जेव्हा पेलेल त्यासाठी कुठेतरी कॉम्प्रोमाइज येतील, ही भावना पण त्याच्यात बळावते. नाही, सर्व दृष्टीनं व्यवस्थित विचार करूनच शासनाने हे निर्णय घेतले आहे. आणि जेव्हा सामान्य माणसाला मदत करण्याचा विषय येतो तेव्हा थोडाफार भार सक्षम माणसाने घेतला तर ही आपली संस्कृतीच आहे. तो काही फार मोठा विषय आहे असं मला वाटत नाही, आणि तो भार आपण आपण उचलण्यास उचलला समर्थ पाहिजे आहे. असं मला वाटते. आणि तो काही फार भार येणार नाही. अनेक गोष्टी शासनाने अशा केल्या ज्यामधून शासनाचं इन्कम वाढलेला आहे, वाढणार आहे. सोर्सेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे जे कामं आहेत त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शासनाने केलेल्या आहे. एवढे मोठे इन्व्हेस्टमेंट, आता कोट्यवधी लाखो करोड रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट आपल्याला येऊन राहिल्या, त्यामधूनही बऱ्याच गोष्टी जनरेट होतात. आणि त्याचा सगळा अभ्यास करूनच आता हे मी जो सांगितला सोलर फिडरचा, जेव्हा फ्री आम्ही वीज देऊ असं जेव्हा म्हटलं देवेंद्रजींनी, तेव्हा त्याच्यावर टीका केली यांनी की फ्री दिल्यावर मग तो पैसा कसा काय. त्याच्यात जे आपण क्रॉस सबसिडी म्हणतो, म्हणजे आपल्या शेतकऱ्याला जेव्हा आपण वीज देतो त्यात एक क्रॉस सबसिडी असते आणि शासनाची सबसिडी, असा विषय करून जी 8-9 रुपयापर्यंत वीज मिळत होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ती सबसिडी द्यावी लागत होती. आज जेव्हा आपले सोलर फिडर तयार होणार आहे, हे तयार झाल्यानंतर ती 3 रुपयानंच वीज मिळून राहिली शासनाला. बरं, म्हणजे काही द्यायचीच गरज नाही आहे. हे जे उलट देत होतं हे पैसे वाचणार आहे. तर त्याच्यामुळं हे अभ्यास न करता विरोधक बोलतात, किंवा अभ्यास असूनही माहीत असूनही, कारण ते काही मूर्ख नाही आहे. एवढे वर्ष राजकारणाचा अभ्यासू आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहे. पण लोकांमध्ये संभ्रम पसरवणं आणि स्वतःची राजकीय पोळी शेकणं यासाठी चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये पण टाकतात. हे विजन पर्कोलेट करणं पण सर खूप महत्वाचं ठरतं. आमच्याकडून सुरू आहे आता, हो. आणि हे जाईल असं वाटते मला खालपर्यंत. पोहोचूया सर आपल्या मार्फत.